नमस्कार. न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय काल दिनांक 5 मे 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला आहे. हा शासन निर्णय भरती प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल करणारा, तसेच भरती प्रक्रियेचं सुसूत्रीकरण करणारा आहे आणि अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय आहे. राज्यसेवा परीक्षा असेल किंवा गट ब आणि गट क च्या संदर्भातल्या ज्या परीक्षा असतील, याचं एकंदरीत कॅडर बकेटिंग करण्यात आलेलं आहे. त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मित्र हो, महाराष्ट्र शासनाच्या विविध डिपार्टमेंटमध्ये अनेक वर्ष भरती प्रक्रिया झालेली नाहीये, असे अनेक विभाग आहेत. जर त्याचं ज्वलंत उदाहरण म्हटलं तर तुम्ही सामाजिक न्याय विभाग घ्या, दिव्यांग कल्याण विभाग घ्या आणि त्यासोबतच इतरही डिपार्टमेंटमध्ये भरती प्रक्रिया जी आहे ती रखडलेली आहे किंवा जर भरती प्रक्रियेची जाहिरात आलेली असेल तर ती काही ना काही कारणास्तव न्यायालयांच्या किंवा मॅटच्या फेऱ्यांमध्ये अडकलेली आपल्याला दिसून येतं. सो ह्या सगळ्या गोष्टींचा एक एकंदरीत विचार करून महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाचं जे व्हिजन आहे की विकसित महाराष्ट्र 2047, सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं पाऊल शासनाने उचललेलं आहे. शासन आपल्या शासन निर्णयामध्ये काय म्हणतं ते आपण आता याच्यामध्ये थोडक्यात समजून घेऊया आणि मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. विकसित महाराष्ट्र 2047 या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये राज्याच्या सर्व विभागांच्या भविष्यातील धोरणात्मक वाटचालीसाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्यामधलं एक महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे तर मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्झिमम गव्हर्नन्स. म्हणजे काय आहे तर त्यामध्ये किमान शासन आणि कमाल प्रशासन या माध्यमातून लोकांना सेवा देणे, त्यामध्ये पारदर्शकता, भविष्योन्मुख आणि नागरिक केंद्रित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पदभरती प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची बाब जी आहे ती शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यासाठी हे बदल जे आहे ते आवश्यक होते. आणि तुम्हा सर्वांना कल्पना आहेच की आता 2024 मध्ये शासन निर्णय आलेला होता की गट ब आणि गट क ह्या ज्या अराजपत्रित पद आहेत किंवा संवर्ग आहेत त्यांची पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यास मान्यता देण्यात आलेली होती आणि त्यामुळे आता गट अ ते गट क, लक्षात घ्या, गट अ ते गट क त्यामध्ये राजपत्रित असतील, अराजपत्रित असतील, ही सर्व पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत आलेली आहेत. त्यामुळे आता TCS IBPS चा जो खेळ होता, TCS IBPS मध्ये फक्त काही एक्झाम राहिलेल्या आहेत, जसे की महानगरपालिका असतील किंवा नगर परिषद असतील, या परीक्षा किंवा शिक्षक भरती असेल, या परीक्षा TCS IBPS कडे अजूनही आहेत. मात्र गट अ ते गट क च्या संदर्भातल्या राजपत्रित अराजपत्रित पदांची जी भरती प्रक्रिया आहे ती मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे आलेली आहे. तलाठी जे आहे, ग्राम महसूल अधिकारी, हे सुद्धा पद आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे आलेलं आहे. सो सेवा प्रवेश नियम अस्तित्वात असल्याने भरती प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत, विलंब आणि विसंगती निर्माण होत होती. त्यानंतर समान स्वरूपाच्या पदांसाठी अनेक स्वतंत्र परीक्षा, भरती प्रक्रियेस लागणारा विलंब, त्यामुळे पदे रिक्त राहून प्रशासकीय कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचं शासनास निदर्शनास आलं आणि ही वस्तुस्थिती आहेच बरं का, लक्षात घ्या. 12-12 वर्ष एखाद्या पदाची जर जाहिरात येत नसेल, आज तुम्ही दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती होऊन अनेक वर्ष झाली परंतु दिव्यांग कल्याण विभागामध्ये अजूनही जाहिरात प्रक्रिया नाहीये. अनेक याच्यामध्ये सुप्रिटेंडंटचे पद आहेत, त्यामध्ये मागणीपत्र गेलेलं आहे, मात्र अजूनही भरती प्रक्रिया जी आहे ती सुरुवात झालेली नाही आहे. सो अशा अनेक गोष्टी यामध्ये होत्या आणि त्यामुळे विविध संवर्गासाठी स्वतंत्र परीक्षा, वेगवेगळे अभ्यासक्रम, स्वतंत्र परीक्षा शुल्क, यामुळे उमेदवारांवर सुद्धा मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक ताण निर्माण होत असल्याचं शासनाच्या निदर्शनास आलं आणि त्याच्यामुळे सर्व बाबींचा विचार करून पदभरती प्रक्रिया जी आहे ती अधिक एकसंध, सुलभ आणि परिणामकारक आणि कालबद्ध करण्यासाठी, याचा अर्थ काय, विशिष्ट टाइम फ्रेम मध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते होणं आवश्यक आहे. कारण आज एक परीक्षा होते, त्यानंतर मुख्य परीक्षा होते, त्याची आन्सर की येते, त्याचा इंटरव्ह्यू होतो आणि नेमणूक होण्यासाठी किंवा नियुक्तीपत्र मिळण्यासाठी अजून 2 वर्ष जातात. सो ह्यामध्ये जवळपास एका पदासाठी जर 4-4, 5-5 वर्ष लागत असतील तर हे खरंच उमेदवारांच्या दृष्टिकोनातून सुद्धा योग्य नाहीये आणि हा शासनाचा निर्णय हा दूरगामी परिणाम करणारा आहे. त्यामध्ये बघा, सेवा प्रवेश नियमामध्ये नक्की काय सुधारणा झालेल्या आहेत तर सुयोग्य उमेदवाराची निवड करणे शक्य व्हावे यासाठी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, बऱ्याचदा काय होतं की आपण फक्त आपल्यापुरता विचार करतो की नाही, मी ही पदवी घेतलेली आहे, मग माझ्यासाठी हेच पद आहे किंवा असं. पण शासन तसा विचार करत नाही. शासनाला एखाद्या पर्टिक्युलर खुर्चीवर बसवायचं असेल तर शासन सर्वांगीण विचार करतो आणि त्या खुर्चीवर योग्य उमेदवाराची निवड व्हावी या अनुषंगाने शासन विचार करतो. सुयोग्य उमेदवाराची निवड करणे शक्य व्हावे यासाठी पदभरती प्रक्रिया अधिक एकसंध, सुलभ आणि परिणामकारक व कालबद्ध करण्यासाठी सुधारित परीक्षा पद्धती, संवर्गाचे तर्कसंगत वर्गीकरण म्हणजे काय, लॉजिकली तुम्हाला डिफाईन करायचं आहे एक्झॅक्टली की
सेम बघा, बऱ्याचदा काय होतं, डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत. आता सपोजली तुम्ही असं घ्या की सुप्रिटेंडंट हे पद आहे, अधीक्षक हे पद आहे, कमी अधिक प्रमाणात वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सारख्याच पद्धतीची कामं करतात. मग प्रत्येक सुप्रिटेंडंटसाठी वेगवेगळा सिलेबस, वेगवेगळी भरती प्रक्रिया, वेगवेगळी एक्झाम, ह्या सगळ्या गोष्टीत न पडता एकाच कॅडरचं बकेटिंग जर आपण केलं तर ते अधिक सुसंगत राहील, हा शासनाचा त्यामागे विचार आहे. सेवा प्रवेश नियमांचे सुसूत्रीकरण, निवड प्रक्रियेचं प्रमाणीकरण करण्यासाठी सेवा प्रवेश नियमातील शैक्षणिक पात्रता, अनुभव, प्राधान्य म्हणजे बऱ्याचदा प्रेफरन्स, तसेच कौशल्य आणि इतर अनुषंगिक बाबींमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे की अशी अनेक पदं होती जी फक्त आणि फक्त अनुभवावर आधारित होती. म्हणजे फक्त बॅचलर डिग्री आणि 3 वर्ष 5 वर्ष असा अनुभव. मग काय होत होतं की स्पर्धा जी आहे ती लिमिटेड राहायची, पर्टिक्युलर उमेदवारांपर्यंतच ते अर्ज करू शकत होते. आणि त्यामुळे सुद्धा, आणि त्यातही अशा अनेक, मग त्याचा अर्थ लावतानाच शासनाच्या नाकी नऊ यायचं की नक्की प्रवेश आपला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स म्हणजे नक्की काय आहे एक्झॅक्टली, बरोबर आहे, सुपरवायझरी एक्सपिरियन्स म्हणजे नक्की काय आहे एक्झॅक्टली. सो याच्यामध्येच शासनाचा वेळ जात होता आणि वर्षानुवर्ष भरती प्रक्रिया जी आहे ती अडकून राहत होती. त्यामुळे हे सगळे ज्या काही गोष्टी आहेत, या सुधारणा ज्या आहेत त्या संबंधित सेवा प्रवेश नियमांना प्रभावी, याचा अर्थ काय की हा जो शासन निर्णय आहे, हा सुधारणा करण्यात आलेला आजचा जो शासन निर्णय आहे 5 मे 2026चा, हा इतर सेवा प्रवेश नियमांना प्रभावी म्हणजे ओव्हरराईड करणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझ्या शासन निर्णयामध्ये अशी अशी तरतूद आहे, मग तुम्ही आता ही डायरेक्ट अशी तरतूद का केली नाही, तर तो ओव्हरराईड करणार आहे, शासनाने ते सांगितलंय. सदर शासन निर्णयाद्वारे एकूण 553 इतक्या संवर्गाचे सेवा प्रवेश नियम सुधारित म्हणजे ओव्हरराईड करण्यात आलेले आहेत. म्हणजे विचार करा, 553 संवर्ग, ओके, या 550 संवर्गाचे सेवा प्रवेश नियम सुधारित केलेत म्हणजे ओव्हरराईड केलेत. आणि मोस्ट ऑफ दी पदांमधली जी अनुभवाची अट होती ती काढून टाकली. बऱ्याच ज्या टेक्निकल पोस्ट होत्या, फॉर एक्झाम्पल कोणी पर्टिक्युलर त्या बाबतीतलंच एज्युकेशन लागणार होतं, या बाबतीतलं सुद्धा ॲनी ग्रॅज्युएट करून बऱ्यापैकी उमेदवारांना जी आहे ती आता अशी संधी दिलेली आहे. तर या सुधारणांबाबतची अधिसूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे. प्रत्येक संवर्गाच्या बाबतीतली जी डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला ते सांगितलेलं आहे. ओके, आता प्रशासकीय विभागांनी करावयाची कार्यवाही, मग यामध्ये त्यांनी सांगितलं की सदर सुधारणांचा समावेश करून सर्व विभागांनी संबंधित सेवा प्रवेश नियम शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून पुढील 15 दिवसात रिपब्लिश करावे. म्हणजे पुढच्या 15 दिवसाच्या आत प्रत्येक विभागाला हे सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमच्या संवर्गामधले जे काही हे असतील त्याचे शासन निर्णय तुम्ही प्रसिद्ध करा आणि त्यामध्ये या शासन निर्णयाचा संदर्भ असेल. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब. आता या अ आणि ब राजपत्रित ही गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे गॅझेटेडच्या बाबतीत आपली चर्चा चालू आहे. पुढे आपण नॉन गॅझेटेड बद्दल काय काय कुठल्या पदांचा समावेश झालेला आहे हे सगळं सविस्तर पाहणार आहोत. बघा, हा व्हिडिओ तुम्ही वेळ काढून बघा, कारण एकदाच बघायचा आहे तुम्हाला, परत कधी या गोष्टीकडे आपल्याला जाऊन हे करायचं नाहीये. आणि समजून घ्या, थोडासा व्हिडिओ मोठा असेल, मात्र यामध्ये सगळ्या पदांचा यामध्ये समावेश असेल आणि सगळी माहिती मी तुम्हाला इत्यंभूत यामध्ये देणार आहे. विद्यमान सेवेमध्ये अधिक संवर्ग समाविष्ट करणे. आता जी सध्याची जी राज्यसेवा परीक्षा आहे किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा जी नागरी सेवा परीक्षा घेतली जाते, नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि ब, त्यामध्ये राज्यसेवा हा एक सेवा संवर्ग आहे. मग त्या राज्यसेवेमध्ये अनेक पदं आली. अभियांत्रिकी सेवा आले, त्याच्यामध्ये मग विद्युत असेल किंवा स्थापत्य म्हणजे इंजिनिअरिंग, सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, मग कृषी सेवा आहे, अन्न व औषध सेवा आहे, वनसेवा आहे, वैद्यमापन, लिगल मेट्रोलॉजी आहे. सो ह्या सेवांसाठी म्हणजे 6 सेवा अशा आहेत, या 6 सेवा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे संवर्ग, तर एकूण 57 संवर्ग सद्यस्थितीत राज्यसेवेमध्ये आहेत. तर या 6 सेवांमध्ये 46 नवीन संवर्गाचा नव्याने समावेश करण्यात आलेला असून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब अंतर्गत एकूण 103 संवर्गाचा समावेश जो आहे तो यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे आता इथून पुढे राज्यसेवा परीक्षा, ज्याला आपण महाराष्ट्र नागरी सेवा गट अ आणि गट ब राजपत्रित संवर्गासाठीची, सो हे जी आहे जी परीक्षा आहे जवळपास त्याच्यामध्ये 103 संवर्गाचा समावेश यामध्ये झालेला आहे. त्यानंतर एक महत्त्वाची बाब म्हणजे की महाराष्ट्र वनसेवा असेल, औषध किंवा अन्न व औषध असेल, वैद्यमापन शास्त्र असेल, यामध्ये काही बदल झालेले नाही आहेत. मग जो राज्यसेवेचा जो संवर्ग आहे त्यामध्ये बदल झालेले आहेत. तर यामध्ये बघा, नागरी सेवा राजपत्रित गट अ ब मध्ये नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सेवा. आता काही सेवांचा समावेश नव्याने निर्माण करण्यात आलेला आहे, संवर्गाचा समावेश करण्यात आलेला आहे, आणि काही नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सेवा आहेत. तर त्यामध्ये अशा 93 संवर्गाचा समावेश नव्या 18 नवीन सेवांमध्ये करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि ब मध्ये 6 सेवा ज्या आहेत, ज्या मगाशी आपण चर्चा केल्या आहेत, त्या व्यतिरिक्त 18 नवीन सेवा आणि त्यामध्ये 93 संवर्ग, असा एकंदरीत जो चित्र आहे यामध्ये आपल्याला यामध्ये दिसून येतं.
त्यानंतर एक दुसरी गोष्ट सांगितली की प्रशासकीय विभागांनी काय करायचं आहे, तर प्रशासकीय विभागांनी राज्यसेवेतील विद्यमान तसेच नव्याने समाविष्ट केलेल्या सेवांमधील संवर्गाची बिंदू नामावली अद्ययावत करून मागणीपत्र पाठवण्याची कार्यवाही 1 महिन्याच्या आत पूर्ण करायला त्यांना सांगण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही जे नवीन संवर्ग यामध्ये आलेले आहेत त्या डिपार्टमेंटनी बिंदू नामावली अद्ययावत करायची आहे. म्हणजे येणारी राज्यसेवा जी परीक्षा आहे ती अतिशय महत्त्वाची आणि बिग इम्पॅक्ट करणारी आहे. ओके. त्यानंतर गट ब आणि क च्या संवर्गाच्या बाबतीत काय बदल झालेत बघा. तर यामध्ये दोन असे केलेलं आहे की एक प्रशासकीय स्वरूपाचं कामकाज असलेले संवर्ग आणि तांत्रिक स्वरूपाचं कामकाज असलेले संवर्ग. तर प्रशासकीय स्वरूपाचं कामकाज असलेल्या 252 संवर्गाचे 17 गट तयार करण्यात आलेले आहेत आणि त्या संदर्भातला तपशील जो आहे तो 28 ते 44 मध्ये दिलेला आहे, तो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि तांत्रिक स्वरूपाचे कामकाज असलेले 221 संवर्ग होते ज्याचे 29 गट करण्यात आलेले आहेत. ओके. सो म्हणजे या पद्धतीने हे बकेटिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे. त्यानंतर काही राजपत्रित संवर्गातील पदे थेट मुलाखतीऐवजी विभागांतर्गत पदोन्नती आणि प्रतिनियुक्ती याद्वारे त्यांना भरायची आहेत, त्याचीही माहिती या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे. त्यानंतर एक महत्त्वाची तरतूद अशी आहे की गट ब आणि गट क मधील कोणत्याही पदासाठी उमेदवारांची निवड करताना मौखिक परीक्षा म्हणजे इंटरव्ह्यू जे आहेत गट ब आणि गट क साठी त्या घेण्यात येणार नाहीत. सद्यस्थितीत सुद्धा फक्त PSI सोडलं तर कुठल्याही पदासाठी अशा इंटरव्ह्यू होत नाहीत, फक्त PSI साठी होते. ती पुढील एक्झाम पासून होणार नाही मुलाखत सुद्धा. ही गोष्ट सुद्धा त्यामध्ये लक्षात घेण्यासारखी बाब आहे. नमस्कार. बघा, 5 मे 2026चा जो शासन निर्णय आहे तो महत्त्वाचा आहे आणि या शासन निर्णयानुसार अनेक संवर्गाचा समावेश आता नव्याने राज्यसेवा परीक्षेमध्ये म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि ब या संवर्गामध्ये करण्यात आलेला आहे. मग ती कोणती संवर्ग आहेत, कोणत्या डिपार्टमेंटचे आहेत, कोणत्या आस्थापनेअंतर्गत येतात, हे सगळे यामध्ये आपण पाहणार आहोत. बघा, अधीक्षक जिल्हा कारागृह हे जे पद आहे सुपरिटेंडंटचं, हे क्लास 2 गॅझेटेड पद आहे, गट ब पद आहे. हे कारागृह आस्थापना या अंतर्गत येतं, गृह विभागाअंतर्गत येतं. याची जी काही जुने आर होते त्यानुसार ॲनी ग्रॅज्युएट होतं आणि त्यामध्ये कुठलेही बदल करण्यात आले नाही. मात्र त्याची सेपरेट परीक्षा न घेता आता राज्यसेवेमध्ये हे पद आलेलं आहे. म्हणजे राज्यसेवेमध्ये अर्ज करणारा जो उमेदवार ॲनी ग्रॅज्युएट आहे तो सुद्धा या पदासाठी आता पात्र आहे. ओके. त्यानंतर नव्याने समाविष्टमध्ये पाणी पुरवठा विभागाअंतर्गत सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आहेत ज्याला आपण असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, हे पद कसं भरलं जात होतं तर याच्यामध्ये एक्सपिरियन्स मागितला जात होता. म्हणजे जवळपास त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर एक 3 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स जो आहे तो याच्यामध्ये मागितला जात होता साधारणतः लोकल बॉडी किंवा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. आता काय करण्यात आलं तर बॅचलर्स डिग्री इन एनी स्ट्रीम, कुठल्याही ॲडिशनल एक्सपिरियन्स किंवा स्किल याची काही गरज नाही. ओके. म्हणजे तुम्ही राज्यसेवेत अर्ज केल्यानंतर या पदासाठी सुद्धा आता अर्ज करू शकणार आहात किंवा तुम्ही पात्र आहात. त्यानंतर हे सेम पद जे आहे विविध डिपार्टमेंटचं सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, कृषी आयुक्तालय असेल किंवा प्रशासकीय अधिकारी ज्याला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असं म्हणतो, यामध्ये कमिशनरेट ऑफ फिशरीज अंतर्गतचं. त्यानंतर विशेष लेखापरीक्षक हे जे पद आहे सहकारी विभागातलं, हे सुद्धा आता ॲनी ग्रॅज्युएट, लक्षात घ्या, म्हणजे बॅचलर्स डिग्री इन एनी स्ट्रीम, कुठल्याही ॲडिशनल स्किल किंवा एक्सपिरियन्सची काही गरज नाही. ओके. सो हे सगळी पदं आता राज्यसेवेमध्ये आलेली आहेत. त्या अंतर्गत सहाय्यक लेखा अधिकारी, असिस्टंट अकाउंट ऑफिसर हे अतिशय महत्त्वाचं पद आहे. ओके. बऱ्याच वर्षापासून ह्या पदांची भरती प्रक्रिया होत नव्हती किंवा काही कारणास्तव ते थांबलेलं होतं, ते आता पुढे येणार आहे. जुन्या मध्ये 55% मार्क्स पाहिजे, या डिग्री पाहिजे, त्यानंतर एक्सपिरियन्स पाहिजे, अशा पद्धतीचं होतं. हे सगळं आता बदललेलं आहे, बॅचलर्स डिग्री इन एनी स्ट्रीम झालेलं आहे. त्यानंतर प्रबंधक, रजिस्ट्रार हे पद आहे. त्यानंतर अधीक्षक हे अतिशय महत्त्वाचं पद आहे. बघा, सुपरिटेंडंट हे जे पद आहे सद्यस्थितीत त्याची जाहिरात आलेली आहे. सध्याची जी पदं आहेत ती त्याच भरती प्रक्रियेतून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे काही जुन्या जाहिराती आहेत प्रसिद्ध झालेल्या ऑलरेडी, त्यांना हा शासन निर्णय लागू नाहीये. ती भरती प्रक्रिया त्या पद्धतीने होईल व्यवस्थित, जे काही त्याचा सिलेबस आहे किंवा त्याचे जे शासन निर्णय आहेत त्यानुसार. मात्र येणारी भरती प्रक्रिया म्हणजे आता ही अधीक्षक सुपरिटेंडंटची जी पोस्ट आहे ती आता सरळ सेवेच्या माध्यमातून होणार नाही, ती राज्यसेवा परीक्षा तुम्हाला द्यावी लागेल आणि त्यानंतरच ही पदभरती होईल. यासाठी आपले कोर्सेस सुरू आहेत, तुम्ही नक्की प्रवेश घेऊ शकता. ग्रंथालय, सहाय्यक ग्रंथालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी हे जे पद आहे ती याच्यामध्ये सुद्धा बघा, याच्यामध्ये कुठलाही एक्सपिरियन्स आता गरज राहिलेली नाहीये. बॅचलर्स डिग्री इन एनी स्ट्रीम प्लस जर तुमच्याकडे बीलिप किंवा एमलिप जर असेल तरी सुद्धा तुम्ही त्यामध्ये अर्ज करू शकणार आहात. म्हणजे डिग्रीवालाही अर्ज करू शकतो आणि बीलिप आणि एमलिप वाला सुद्धा अर्ज करू शकतो. ओके. त्यानंतर यामध्ये प्रबंधक हे पोस्ट आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंट अंतर्गतची, जसं आता याच्यामध्ये तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गतचं हे पोस्ट आहे. पोलीस उपअधीक्षक यासाठी सुद्धा गृह विभागाची सेपरेट जाहिरात येत होती, आता ही राज्यसेवेमध्ये गेलेलं आहे.
त्यानंतर प्रशासकीय अधिकारी धर्मादाय आयुक्तालय, प्रशासकीय अधिकारी आयुष संचालनालय, त्याच्यानंतर अन्न व औषध द्रव्य प्रशासनमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर हे जे आहे हे पद सुद्धा आता ह्याने ग्रॅज्युएट झालेलं आहे. त्यानंतर मुख्य ग्रंथपाल, चीफ लायब्ररियन, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी. त्यानंतर हे महत्त्वाचं म्हणजे अल्पसंख्याक आयुक्तालयाचं सहाय्यक आयुक्त हे सुद्धा गट अ चं पद आहे. इतर मागास बहुजन कल्याण गट अ मध्ये सहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी हे पद आता राज्यसेवेत आहे. इतर मागास बहुजन कल्याण अंतर्गत गट ब राजपत्रित, ज्याकडे अलीकडे भरती प्रक्रिया झालेली आहे, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी वर्ग 2 हे सुद्धा राज्यसेवेत आलेलं आहे. त्यानंतर अधीक्षक सामान्य राज्यसेवा गट ब शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. आता ह्या वरचं जे पद होतं ते उच्च शिक्षणचं होतं, हे पद शालेय शिक्षणचं आहे. त्याच्या 2 जाहिरातीच्या संदर्भात सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. ती नियमित पद्धतीने सुरळीत पद्धतीने सुरू राहील, पण येणारी भरती प्रक्रिया जी आहे ती मात्र या पद्धतीने राज्यसेवेमध्ये होईल. ओके. त्यानंतर बघा, सामाजिक न्याय विभागाचं सहाय्यक आयुक्त समाज कल्याण असिस्टंट जे कमिशनर आहे ही पोस्ट ही आता याच्यामध्ये ॲनी ग्रॅज्युएट आहे. MSW पूर्वी होतं, आता ते काढलेलं आहे. त्यानंतर स्पेशल ऑफिसर हे जे आहे सोशल वेलफेअर ऑफिसरमध्ये विशेष समाज कल्याण अधिकारी हे सुद्धा आता ॲनी ग्रॅज्युएट झालेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं पद वरिष्ठ संशोधन अधिकारी सिनियर रिसर्च ऑफिसर गट अ हे पद आता बॅचलर्स डिग्री इन एनी स्ट्रीम केलेलं आहे. कुठल्याही एक्सपिरियन्सची गरज राहिलेली नाही. पूर्वी जे 3 वर्षाचं एक्सपिरियन्स यामध्ये मागितलं जात होतं. सध्याची जी जाहिरात आहे ती सुरळीत पद्धतीने सुरू राहील किंवा त्याची भरती प्रक्रिया होईल. लवकरात लवकर परीक्षा व्हावी यासाठी उमेदवारांनी जास्तीत जास्त मेल करणं, निवेदन देणं गरजेचं आहे. लोकसेवा आयोगाकडून याची जी जाहिरात आहे ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे. अशा पद्धतीने हे जे काही पदं आहेत, आता नवीन संवर्ग जे आहेत ते राज्यसेवा परीक्षेमध्ये आता गेलेली आहेत. ही गोष्ट यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायची आहे. ओके. हे झाले आपण महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि ब संवर्गाच्या बाबतीत. जे अराजपत्रित गट ब आणि गट क आहेत हे आता वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत.